नमस्कार. आज आपण आलेलो आहे चांदवड तालुक्यामध्ये विटावे गावामध्ये. आणि विटावे गावात आपल्या कृषीधारा ॲग्रो OPC प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आपण संजीवनी सोरस इथं काय नाव सर आपलं? हां, तर ह्या गांगुडे साहेबांना आपण दिलेलं होतं. तर ही संजीवनी सोरस देऊन साधारण 10 दिवस झालेले, 10 ते 11 दिवस. तर आपण त्या व्यक्तींचं याचा रिझल्ट काय आलेला आहे तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या तोंडून जाणून घेऊ. सर आपलं नाव सांगा पूर्ण. विनायक पंडित गांगुडे, गाव विटावे, चांदवड तालुका ना? चांदवड तालुका. बरं. तुम्हाला काय आजार होता पहिला? पहिलं चालताच येत नव्हतं, म्हणजे मणक्यात शिर दाबलेली होती. मनकेची आणि ती शिर दाबलेली असताना तुम्ही किती दवाखाना केला, कुठं कुठं दवाखाना केला? तर नाशिकला गेलो, चांदोड मेडिकल कॉलेज. मेडिकल कॉलेज गेलो, तिथे काही गुण नाही आलं, मी लक्ष द्यायला. बरं तुम्ही निघून आलो, बरं मग चांदोडला आलो. बरं. तुमचा किती खर्च झाला तो एवढ्या साधारण साधारण तरी 40-45 हजार, जवळ 50,000च्या आसपास खर्च केला तुमचा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही रिझल्ट? काहीच नाही, काहीच. बरं, आता हे संजीवनी सोरस मी तुम्हाला देऊन किती दिवस झाले? आज 11 दिवस. बरोबर आहे. 11 दिवसामध्ये तुमच्या शरीरावर काय काय प्रॉब्लेम होता ते तुम्ही मला सांगा. मला 7व्या दिवशी जाणवलं का आपल्याला गुण पाडलं. बरं 7व्या दिवशी. बरं, त्याच्या अगोदर तुम्ही काठीवर चालायचे का कसं? काठीवर चालायचं. बरं, आता काठी? 7व्या दिवशी गाडी काठी टेक सोडून दिली बाजूला. हां. त्याचे किती दिवस? 4 दिवस. बरं 4 दिवस काठी बसली. बरं, म्हणजे आज 11व्या दिवसापर्यंत तुम्ही काठीवरच बिना काठी 4 दिवसापासून. 4 दिवस. म्हणजे तुम्हाला रुपयातून किती टक्के फरक पडला? रुपयातून जवळ 40-45%. 45%. बरोबर आहे. बरं, तर बघा मित्रांनो, आज जर बघितलं तर ही एक साधारण 45 वयाची व्यक्ती आहे. आणि यांना आपल्या कंपनीचं जे संजीवनी सोरस हे आपण दिलेलं होतं. त्यांच्या शिर चॉकअप झालेली होती, काही कोलेस्ट्रॉलचा वगैरे याचा प्रॉब्लेम होता, प्लस काही मूळव्याधचा प्रॉब्लेम होता. तर तो या आपल्या संजीवनी सोरसना त्या व्यक्तीचा 10 दिवसामध्ये म्हणजे एका बॉटलमध्ये 50%च्या आसपास त्यांना चांगला रिझल्ट आलेला आहे. तर अशा पद्धतीनं ह्याचे रिझल्ट चांगले येतात. आणि आपल्याला जे आज बाहेर दवाखान्यात एवढा मोठा पैसा घालतो तर कमी खर्चामध्ये 100% रिझल्ट येणारे हे प्रोडक्ट आहेत. तर सर्वांनी आज आपण ती यूज केल्या पाहिजे आणि आपली हेल्थ फुल केल्या पाहिजे.